हो. आयुष्य म्हटलं की ईर्ष्या, वाद, विवाद हे सगळं आहे. व्यापलेलं आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कोणीतरी आपली ईर्ष्या करतंय, करू दे. वाईट वाटून घ्यायचं का? का आपण डबल काहीतरी करत बसायचे कुठाने? नाही. तर आपण हे समजून घ्यायचं, की त्यांनी ईर्ष्या करण्यासारखं आपल्यात नक्कीच काहीतरी चांगलं आहे. कोणीतरी आपला फायदा घेतंय. हो, घेऊ दे. मग असा विचार करा ना सगळ्यांनो, फायदा घेण्यासारख्या म्हणजे त्यांच्यापेक्षा नक्कीच चांगल्या गोष्टी तुमच्या स्वतःमध्ये आहेत. कोणीतरी तुम्हाला एकटं पाडतंय सगळे मिळून. नक्कीच. याचा अर्थ काय घ्यायचा? याचा अर्थ सगळ्यांनो, त्या सगळ्यांना मिळून त्या एकटीची म्हणजे माझी किंवा माझ्या जागेवर तुम्ही कधी असाल तर तुमची भीती वाटतेय. किती छान ना? मानसिक स्थिती ढासळवणारे प्रसंग. पण आपण विचार केला तर त्याच्याच गोष्टीचे उलटे परिणाम आपल्याला अजून उंच भरारी घ्यायला लावणारे. बघा पटताय का? मी सुद्धा सहज वाचलेलं वेचलेलं पण नक्कीच लाख मोलाचं. आणि पटकन सबस्क्राईब करा शुभदा शरण्या आणि सर्वज्ञा, म्हणजे माझा येणारा प्रत्येक नवनवीन व्हिडिओ आपणाला समजला जाईल. धन्यवाद.